आता बघा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा शिंदेंच्या शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आलाय। तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल तर आम्ही तुमचे 4 घेऊ। भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। तर युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत, नंदू परब यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवली शिवाय दुसरं काहीही दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाटांचा इशारा। महायुतीत आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलेलं आहे। मुख्यमंत्री जातीनं यामध्ये लक्ष घालतील, न्याय देतील, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा राज्यसभेच्या खासदारांनी जी आहे ती मोदींची भेट घेतलेली आहे। राज्यातील परिस्थिती, सुरू असलेली कामं, त्यासोबत प्रकल्पांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्या। तर जनसंपर्क कायम ठेवा, मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांना या सूचना दिल्या। 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी मुंबई प्रिन्सिपल बेंच समोर सुनावणी होणार आहे। प्रकरण अखत्यारीत येत नसल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला। मातोश्रीवर जात काँग्रेसचे नेते आणि खासदार दिग्विजय सिंहांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। काँग्रेसनं पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केल्यानंतर भेटीला महत्त्व आहे। नवले पुलावरील अपघाताबाबत सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये मुद्दा मांडलेला आहे। नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची सुळेंची मागणी आहे। योग्य ती कारवाई केली जाईल, गडकरींनी हे आश्वासन दिलं। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करण्यात आले। पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। यात एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। पंकजा मुंडेंचे पी आनंद गर्जेंच्या पत्नी गौरी गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। गौरीच्या कुटुंबियांसोबत ही फडणवीसांची भेट त्यांनी घेतलेली आहे। तर नाशिकमध्ये तपोवनमधल्या प्रस्तावित वृक्षतोडीवरून चांगलंच राजकारण तापताना पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंचा ट्विट करत सवाल। ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही असाही टोला। नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधील फरक कळतो का? बकरी काय ऑक्सिजन देते का? असं मंत्री असतील तर महाराष्ट्र उजाडच पडेल। पर्यावरण प्रेमी बागुल यांचा हल्ला। विधानं करून वातावरण बिघडेल कसं का? हा नितेश राणेंचा प्रयत्न आहे। मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणेंवर टीका। राणे हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हे कळत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। यासह साधुग्राम प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार करावा असाही सल्ला। तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदे यांचा पाठिंबा। निवडून दिलं म्हणजे सगळंच अधिकार सरकारला नाही, झाडाबाबत राजकारण करू नका, सयाजी शिंदे यांचं वक्तव्य। तपोवनातील जमीन साधुग्राम नावाखाली बळकावणं सुरू। गिरीश महाजनांच्या षडयंत्राला फडणवीसांचं समर्थन, अंजली दमानिया यांचा आरोप। तपोवनातल्या वृक्षतोडी प्रकरणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंनी घेतली केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादवांची भेट। झाडं तोडू नये, पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी। तर नितेश राणे मंत्री उगाच विषय बाजूला नेत असल्याची प्रतिक्रिया। साधूंना जागा दिलीच पाहिजे, मात्र झाडांची वाट लागू नये, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। नाशिक तपोवनामध्ये 500 ते 2000 वर्षांपूर्वीची झाडं आहेत। वृक्षतोडीला आमचा विरोध आहे असं म्हणत केली भूमिका स्पष्ट। वृक्षतोडीला नाशिककरांचा विरोध, शासनानं लोकांच्या भावना समजून घ्याव्या, शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला महाराष्ट्रभरातून विरोध होतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी, माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये असलेल्या वनसंपदेचं दृश्य। तपोवनातील 1800 झाडांना वाचवण्यासाठी जनआंदोलन। वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी सामाजिक संस्था आणि नाशिककर आक्रमक। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार, नाशिककरांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन।
भाजप नकली हिंदुत्वाचे ठेकेदार, नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव भाजपा, यावर शिक्कामोर्तब. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीका. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांसाठी करुणा मुंडे तपोवनात झाडाची त्यांनी पाहणी केलेली आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना करुणा मुंडेंनी तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात त्या मैदानात उतरल्या आहेत. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासनं करत प्रशासनाचा निषेध. योग विद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासन. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात नाशिकातले तरुण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सुप्रीम कोर्टाला पाठवणार हरकतनामा भरून द्यायला तरुणांनी केली सुरुवात. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये झाडे वाचवा, झाडे जगवा यासाठी CITU संघटनेचं आंदोलन. भारतीय ट्रेड युनियनकडून घोषणाबाजी. तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी भावला देतोय संदेश. आपल्या अनोख्या शैलीमध्ये भावल्याकडून झाडं वाचवण्याचा संदेश.